नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवन डिजिटलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे की आपण विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं वेगवेगळ्या भागात फिरतो आहेत मराठवाड्यातल्या. मी सध्या आहे अंबाजोगाई या शहराच्या ठिकाणी. अंबाजोगाईमध्ये आपल्यासोबत एक महत्त्वाची व्यक्ती आहे. बीड जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा प्रश्न असो किंवा शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या असो, सिंचनाचे प्रश्न असो, याच्यावरती कायम अग्रेसर भूमिका घेऊन, पुढाकार घेऊन आंदोलनं, मोर्चे काढून प्रशासनाला, सरकारला जागं करण्याचं काम जे करत राहतात किसान सभेचे नेते आणि ॲडव्होकेट अजय बुरांडे सर. सर, ॲग्रोवनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तुम्ही सातत्यानं शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरती इथं किसान सभेच्या वतीनं एक भूमिका घेत राहता, आंदोलनं करता, उपोषणं करता, मोर्चा करता, वेगवेगळे प्रश्न आहेत. अलीकडे तुम्ही पीक विम्याच्या मुद्द्यावरनं बरंचसं काही एक आहे ना, शेतकऱ्यांना एकत्र करणं, शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरवणं, असा एक कार्यक्रम, ठोस कृती कार्यक्रम आखलेला होता आणि त्याच्यातनं शेतकरीही जमा झालेले होते. महाराष्ट्राने ते बघितलं आहे सुद्धा. काय नेमका पीक विम्याचा प्रॉब्लेम काय आहे जिल्ह्यातला? नेमका पीक विम्याचा प्रश्न हा जिल्ह्यामध्ये जेवढा तीव्र आहे तसाच तो मराठवाडा विभाग म्हणून सुद्धा आम्ही बघतो आणि महाराष्ट्र म्हणून सुद्धा आम्ही बघतो आहे. याचं कारण असं आहे की ज्या विभागातून आम्ही बिलॉंग्स करतो तो बीड जिल्हा हा मराठवाड्याचा पार्ट अँड पार्शल भाग आहे. पार्ट अँड पार्शल म्हणण्यापेक्षा मुख्य मराठवाड्यातला भाग आहे आणि हा बालाघाटाच्या रांगामध्ये येणारा भाग आहे. कायम दुष्काळी छायेमध्ये असणारा हा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामधलं पर्जन्यमापन जर बघितलं तर या जिल्ह्याच्या पदरी 5 वर्षातून किमान एकदा दुष्काळ ओला आणि एकदा कोरडा दुष्काळ येतो आणि अशा प्रसंगी या ठिकाणचा असणारा जो सर्वसाधारण शेतकरी आहे याला सामोरं जावं लागतं आहे. आजही आपण बघत असाल की देशभरामधल्या, महाराष्ट्रामधल्या आत्महत्येमधले जर केंद्रबिंदू कुठं असेल तर मराठवाडा आणि मराठवाड्यामधले हे, विदर्भ आणि मराठवाड्यामधले हे जिल्हे आहेत. आणि म्हणून याला खऱ्या अर्थानं जर सस्टेनेबल शेतकऱ्यांना जर मदत काही करायची असेल, एकतर मुळातच पिकवलेल्या शेतीमालाला हमीभाव हा आवश्यकच गोष्ट आहे, त्याला नाकारून चालणार नाही आहे. परंतु जेव्हा शेती पिकत नाही आहे, पिकल्यानंतर हमीभावाचा वगैरे प्रश्न आहे, पण जेव्हा या नैसर्गिक आपत्तीमुळं असेल किंवा आपत्तीमुळं असेल, जेव्हा पेरलेलंच खर्च निघत नाही, अशा वेळेस पीक विम्याचं संरक्षण हे फार मोठी गोष्ट या बीड जिल्ह्यासाठी आहे आणि ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आणि म्हणून आम्ही याला अगदी दूरगामी परिणामासाठी किंवा हे सस्टेनेबल शेतकऱ्यांच्या मदतीचं पीक विमा हे संरक्षणाचं कवच आहे. म्हणून केवळ पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा आणि काहीतरी त्यांना बेनिफिशरी आणि फायद्याचा भाग आहे म्हणून किसान सभा या विमा प्रश्नाकडे बघत नाही आहे. तर जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत येईल त्यावेळेस त्याला योग्य पद्धतीनं मदत करणाऱ्या आजच्या या सगळ्या शासनाच्या योजनेमध्ये जर कुठली योजना असेल तर ती पीक विमा आहे. कारण तरतूद हेक्टरी अनुदानाची किंवा हेक्टरी जी नुकसान भरपाईची तरतूद आहे ती खऱ्या अर्थानं त्याला उत्पादन होणाऱ्या पिकाच्या मिळतीजुळती आहे. उदाहरणार्थ सोयाबीन बघितलं आपण तर आज 56,000 रुपये त्याला पीक विम्याचं नुकसान भरपाई मिळते. 100% जरी नाही मिळाले तरी 30,000, 32,000, 35,000, 40,000पर्यंत मिळते. आणि किमान पातळीवर त्यानं केलेला खर्च आणि त्याला जगण्यासाठी लागणारी मदत ही त्या पीक विम्याच्या कव्हरेजमधून किंवा इन्शुरन्स याच्यामधून त्याला मिळू शकते. हा त्याच्या मागचा हेतू आहे. मूळ हेतू हा आहे की ही योजना टिकली पाहिजे आणि ही खऱ्या अर्थानं जो शेतकरी शेतीवरती अवलंबून आहे, ज्याचं पूर्ण व्यवसाय किंवा पूर्ण जीवन जगणमान त्याचं शेतीवरती अवलंबून आहे, त्याला ही प्रचंड मदतीदायी असणारी विमा योजना आहे. या दृष्टीनं आम्ही त्याच्याकडे बघतोय. बीड जिल्हा, अंबाजोगाई हा बीड जिल्ह्यातला तालुका आहे आणि परळीचे आमदार ते सध्या राज्याचे कृषी मंत्री राहिले. आता विधानसभेच्या नंतर काय होतं ते बघू आपण, पण आत्तापर्यंत तरी कृषी मंत्री ते 2.5 वर्ष राहिले. काय कामं झालीत 2.5 वर्षात आणि काय केलं आहे कृषी मंत्र्यांनी जिल्ह्यामध्ये तरी काय? मुळात असा काहीतरी एखादा प्रोजेक्ट की जो इथल्या शेतीच्या संदर्भामध्ये जलसंधारणाचा असेल, विशेषतः बीड जिल्हा आणि मराठवाडा जो मागणी करतो आहे किंवा ज्याची गरज आहे, जुनाईन गरज आहे, ती आमचं सिंचन क्षेत्र वाढण्याचं आणि इथं जे काही पिकतं आहे या पिकणाऱ्यावरती प्रक्रिया असणारे उद्योग काही असणं. मुळात हा जिल्हा विभागलेला आहे 2 भागामध्ये. एक बालाघाटच्या रांगा आहेत, डोंगरी भागात आहे. एक सुपीक एरिया आहे, सदन एरिया आहे, ज्याच्यामध्ये सोयाबीन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि दुसरा आहे कापूस एरिया आणि तिसरा आहे ऊस उत्पादकपण काही डॅमच्या आधारावरती. तर मुळात या ठिकाणी जे अस्तित्वात असणाऱ्या सुद्धा ज्या गोष्टी आहेत, नवीन निर्माण तर फार दूरची गोष्ट आहे. दिसण्यासारखं तर सांगण्यासारखं काहीही दिसत नाही आहे, शिवाय तात्पुरत्या काहीतरी मलमपट्टीसारखं. परंतु जे कारखाने या ठिकाणी उभा केलेली आहेत ती कारखानेसुद्धा आज माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी उभा केलेला वैद्यनाथ कारखाना असेल, या ठिकाणचा अंबाजोगाईचा सहकारी साखर कारखाना असेल, पनगेश्वरचा कारखाना असेल,
ही कारखाने या परिसरामधल्या शेतकऱ्यांसाठी वरदान होती. तीसुद्धा कारखाने ते कृषी मंत्री म्हणून किंवा या भागातले एक राजकारणी म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा ते सातत्यानं चालू ठेवून शेतकऱ्यांना मदत करण्यामध्ये फार काही यशस्वी राहिलेले नाही आहेत. आणि म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारताय की नवं काहीतरी तर नाहीच आहे, उलट जे आहे किंवा सोयाबीनच्या संदर्भामध्ये अद्यापही खरेदी केंद्र सुरू झालेली नाही आहेत. नाही, मी त्या प्रश्नाकडे नक्कीच आहे, परंतु हां मी त्या प्रश्नाकडे येणारच आहे. मला आता एक प्रश्न काय होता की तुम्ही जसं म्हणालात की पीक विम्याच्या संदर्भात शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही, तो मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यातही मिळत नाही आणि बीड जिल्ह्यातही मिळत नाही. पण भाजपच्या आमदार पंकजा मुंडे असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हा जो पक्ष आहे अजित पवारांचा, त्यांचे आमदार धनंजय मुंडे असतील, दोघांकडूनही असा दावा केला जातो की आम्ही जिल्ह्यात पीक विमा आणून दिला आहे, शेतकऱ्यांच्या खात्यावरती विमा जमा झाला आहे, तो मागचाही झाला आहे, आता हे घोंगडं भिजत पडलेलं 2020 पासूनचं, पण ते झालंय जमा. आणि आता तुम्ही उगाच विरोध करताय आणि मोर्चे काढताय, सगळे झाले जमा, आत्ताचं पण झालंय, अग्रिम पण दिलाय, म्हणजे 2024च्या याच्यातला पण अग्रिम शेतकऱ्यांना जमा झालाय, असं सगळं सांगितलं जात आहे. अगदी फार योग्य प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. आमचा खरा प्रश्न आहे की जर 2020चा विमा जर जमा झाला असेल तर आम्ही जाहीर सत्कार करूया. झाला नाही. मी अत्यंत जबाबदारीनं त्या आंदोलनामधला एक शेतकऱ्यांच्या लढ्याचा पाईक म्हणून आपल्या ॲग्रोवनची जी विश्वासार्हता आहे त्या विश्वासार्हतेसारखीच किसान सभेची विश्वासार्हता आहे. या शेतकऱ्यांच्या विश्वासार्हतेला साक्षी ठेवून सांगतो की 2020च्या विम्याचा एक पैसुद्धा बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला मिळाला नाही आहे. प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित आहे. अशाच प्रकारच्या घोषणा माननीय पालकमंत्री त्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये होते, त्यांनी 17 सप्टेंबरच्या तारखेवरती बीड जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिससमोर जाहीर सांगितलं की 2020चा विमा तुम्हाला 15 दिवसात मिळून जाईल. अशा प्रकारच्या घोषणा वारंवार करण्याचं काम या शासनानं आणि या कृषी मंत्री महोदयानं केलेलं आहे. परंतु 2020चा विमा तर मिळालेलाच नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, आत्ता जे म्हणतायत हा विमासुद्धा नक्की ॲग्री मिळालेला आहे, परंतु 2023चा विम्याच्या संदर्भामध्ये किसान सभा 15 दिवस धरणे आंदोलन धरती आहे, 80 100 किलोमीटर पायी चालते आहे आणि मागणी करते आहे की तुम्ही जी घोषणा करतायत आम्ही विमा वाटला, स्वागत आहे तुमचं वाटला असेल तुम्ही तर, परंतु तो निमा नेमका कोणत्या शेतकऱ्यांना आपण वाटलेला आहे? खऱ्या शेतकऱ्यांना वाटला आहे का बोगस शेतकऱ्यांना वाटला आहे? आम्हाला अद्यापही खऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रुपयाही विम्याचा आलेला नाही आहे. आपण जे 420 496 कोटीच्या घोषणा करतायत, लेखी आम्हाला कळवतायत आपले अधिकारी एजन्सीज, परंतु आमचं म्हणणं आहे की कोण्या शेतकऱ्यांना तुम्ही वाटला, कोण्या मंडळामध्ये तुम्ही वाटला, कोण्या गावामध्ये वाटला, कोण्या सकाराम तुकाराम शेतकऱ्याला किती रुपये विमा मिळाला हे जरा कळू देत. विमा प्राधान्यानुसार तुमच्या ग्रामपंचायतच्या ठिकाणी लावा, तुमच्या वेबसाईटवर पोर्टलवर जाहीर करा आणि आम्हाला कळू देत की किती लोकांना विमा वाटला आहे. असल्या नसत्या गोष्टी आणि गप्पा करून नाही चालणार. बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पीक विमा मिळाला आणि त्यासोबतच मोठ्या प्रमाणात त्यात काही भ्रष्टाचार पण झाला, अशा न्यूज आपण ॲग्रोवननेही त्या बातम्या प्रकाशित केलेल्या आहेत, त्या कव्हर केलेलं आहे सगळं. नेमकं बीड जिल्ह्याला काही शेतकरी असे होते की ज्यांच्या नावावरती क्षेत्रच नाही होतं पण त्यांच्या नावावरती पीक विमा जमा झाला आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे याच्याबद्दल तुम्ही काही चौकशी केली, काय पाठपुरावा केला आहे? हा भाग घेऊनच रितसर पद्धतीनं किसान सभा हे चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न करते आहे. जिल्हा अधिकाऱ्यांसोबत 2 बैठका झाल्या, त्याच्या प्रोसिडिंग्ज आमच्याकडे आहेत, त्याचे पत्रव्यवहार आमच्याकडे आहेत. जिल्हा अधिकाऱ्यांनी 8 महिन्यापूर्वी आदेशित केलेला आहे, 3 महिन्यापूर्वी आदेशित केलेला आहे. मागच्या वर्षीच्या आणि याही वर्षीच्या शेतकऱ्यांना वाटप केलेल्या विम्याच्या आणि स्टेटसची माहिती द्या म्हणून आम्ही तीच मागणी घेऊन जातो आहे मंत्री महोदयांकडं. तीच मागणी घेऊन आम्ही कलेक्टरांकडे जातो आहेत की तुम्ही जे ठरवलेलं आहे प्रोसिडिंगमध्ये, शेतकऱ्यांच्या मिटिंगमध्ये विमा कंपनी, कृषी अधिकारी, जिल्हा अधिकारी आणि किसान सभेचे प्रतिनिधीमध्ये जे ठरवलेलं आहे त्याची अंमलबजावणी करा, ज्याच्यामुळे तुम्ही आणि आम्ही जे आज संशयानं बोलतो आहेत त्याला निश्चित आधार आपल्याला जेव्हा याद्या मिळतील तेव्हा कळेल की या जिल्ह्यामधले शेकडो शेतकरी आहेत, ते काही मोठ्या संख्येनं नाही आहेत, ज्यांनी या जिल्ह्यातल्या प्रत्येक ठिकाणी जिथं कुठं सार्वजनिक जमिनी असतील, सरकारच्या असतील, देवस्थानाच्या असतील, या सगळ्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आहे. याचा अंदाज जसा ॲग्रोवनला आहे तसा आम्ही शेतकरी चळवळीतले आणि विमा प्रावधान वाचावं, विम्याचं संरक्षण खऱ्या शेतकऱ्याला वाचावं यासाठीची लढा जी आम्ही सातत्यानं किसान सभा अगदी तालुका पातळीपासून ते देश पातळीपर्यंत लढती आहे, तीही जबाबदारी घेते आहे. आणि पहिल्यापासून मागणी आहे, आमचं एक ना एक निवेदन आहे. आज आम्ही मागणी नाही करत की या विम्याचा गैरफायदा घेणारी केवळ शेतकरी नाही आहेत,
केवळ CSC सेंटरवाले नाही आहेत, तर या ठिकाणचे राजकारणी आहेत, या ठिकाणचे पदाधिकारी आहेत, या ठिकाणचे अधिकारी आहेत, या ठिकाणच्या विमा कंपन्यांचे प्रतिनिधी आहेत. ह्या सगळ्यांनी मिळून अशा प्रकारे या विमा योजनेचा उपयोग खऱ्या अर्थानं जो शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे होता तो न देता स्वतःच्या फायदा करण्यासाठी केला जातोय, अशा प्रकारचं मत आणि संशय किसान सभा सातत्यानं व्यक्त करते. आणि ते उघडं करून हा विमा प्रावधान वाचलं पाहिजे. विमा बंद करणं हा पर्याय नाही आहे, विमा पॉलिसी बदलणं हा पर्याय नाही आहे. तर ह्याच्यामध्ये जे लूपहोल्स आहेत ही मागणी किसान सभा करते आहे. आणि ह्याच्यावरती खऱ्या अर्थानं कंट्रोल म्हणून जे शासन, कृषी मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री म्हणून जे असायला पाहिजे हे या सगळ्या विम्याच्या योजनेमध्ये दिसून येत नाही आहे. ही खरी खंत आहे. तुम्ही ज्यावेळेस याद्या जाहीर करा म्हणतात त्यावेळेस प्रशासनाकडून त्यावरती काय भूमिका घेतली जाते, काय कार्यवाही होतीये का? अगदी ऑन पेपर थातूरमातूर कारवाई केल्याचं निदर्शनास येतं. जेव्हा जेव्हा आम्ही तीव्र प्रकारचं आंदोलन करतो तेव्हा रात्री 9, 9:30 वाजेपर्यंत अगदी कृषी मंत्री महोदय, जिल्हाधिकारीसुद्धा चर्चेला येतात, लेखी देतात आम्हाला की तुम्हाला 30 सप्टेंबरपर्यंत आम्ही याद्या देऊ. पुन्हा दिल्या जात नाहीत. पुन्हा आम्ही जेव्हा धरणीला बसतो तेव्हा कृषी अधिकारी, विम्याचे प्रतिनिधी येतात. मग ते खाजगीत वेगळं बोलतात आणि ऑन पेपर वेगळं बोलत आहेत. पण अद्यापही त्यांनी याद्या, आम्ही म्हणतोय आम्हाला नका देऊ, तुम्ही फ्लॅश करा, आमचा अधिकार नाही आहे, आम्हाला काही ते घेऊन करायचं नाही आहे, लोकांना कळू देत, परंतु बिलकुल देत नाही आहेत. आणि हातबलता प्रशासन दाखवत आहे या सगळ्या बाबतीमध्ये. सोयाबीन कापसाच्या अनुदानाचा एक मुद्दा बराचसा हे होता, चर्चेत होता. म्हणजे 17 सप्टेंबर हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन त्या निमित्तानं भाषण करताना त्यांनी असं सांगितलं होतं की बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत सोयाबीन कापूस अनुदान हे पोहोचलेलं आहे. आणि ते म्हणजे त्यावेळेस वाटप सुरू झालेलं नव्हतं पण पोहोचलं. मग बाबा त्यांची नावं आहेत त्या यादीत, त्यांना या प्रकारे त्या प्रकारे लाभ त्याचा मिळणार आहे. सोयाबीन कापूस अनुदानाची नेमकी स्थिती काय आहे जिल्ह्यातली, शेतकरी काय सांगतात? अगदी, आणि शेतकरी काय सांगतात तेही बघतोय. आणि जी एजन्सी ही इम्प्लिमेंट करत होती यावेळेस, कृषी एजन्सी जी काही यावर्षी बदललेली होतं त्यांनी, तर त्याही एजन्सीकर आम्ही या संदर्भामध्ये पाठपुरावा केला आणि माहिती घेतली. खरं पाहता मुळात हा सोयाबीन आणि कापसाच्या अनुदानाच्या प्रश्नावरती यांनी जे निकष लावलेले आहेत या निकषाबद्दल सुद्धा फार मोठी हेराफेरी केलेली आहे, ऑन पेपर पण केलेली आहे. काय हे बघा, त्यांनी सुरुवातीला असं सांगितलं की आम्ही हे हेक्टरी 5,000चं अनुदान 2 हेक्टरपर्यंत देऊ. बरोबर आहे. मुळात खरं म्हणजे थोडंसं विलंब होईल, परंतु हे सरकार जेव्हा सत्तेवरती आलं त्यावेळेस असा काही पुळका, कुठलंही सरकार शेतकऱ्यांचा पुळका दाखवतं, पण त्यात या सरकारने, शिंदे साहेबाच्या सरकारने प्रचंड पुळका दाखवला आणि मोठ्या थाटामध्ये घोषणा केली की यापूर्वीचे सरकार कुठलीही मदत ही 2 हेक्टरपर्यंत देत होती, आम्ही आता यापुढची मदत 3 हेक्टरपर्यंत देऊ. यापूर्वीची सरकार 6,000पर्यंत, 6,500पर्यंतची मदत द्यायची, आम्ही आता 13,600पर्यंत देऊ. परंतु मुळात ह्यांनी जी मदत, जी सोयाबीन आणि कापसाच्या भावांतर योजनेच्या धर्तीवरती घोषित केली, ही एकतर 2 हेक्टरपर्यंत केल्यानंतर सुद्धा सुरुवातीला त्यांनी सांगितलं की ई पीक पाहणी वगैरे. आणि जेव्हा इथं माननीय कृषी मंत्र्यांनी कृषी प्रदर्शन भरवलं आणि मुख्यमंत्री महोदय आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही सर्व सगळं शेतकऱ्यांना देण्याचा आम्ही विचार करतोय. बरोबर आहे. आणि गेल्यानंतर त्यांनी निर्णय असा घेतला की सुरुवातीचा निर्णय असा होता की ई पीक पाहणी असेल त्या शेतकऱ्याला देणं, आणि नंतर शुद्धीपत्रकामध्ये एक शासन निर्णय असा काढला की आता ई पीक पाहणीची अट आम्ही रद्द करतोय आणि ज्याची नोंद 7/12च्या पीक पेऱ्यामध्ये सोयाबीन आणि कापसाची आहे त्यांना आम्ही देऊ. एवढा वेडेपणा यापूर्वीच्या सरकारांनी कधी केला नव्हता. की आम्हाला सगळ्याला ज्ञात आहे ई पीक पाहणी केल्याशिवाय पीक पेऱ्यावरती नोंद येत नाही आहे. एवढा सगळा गाफीलपणा आणि एवढा सगळा म्हणजे भंपकपणा हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रती करत आहे. आणि मग त्याच्यामुळं सुद्धा ज्यांनी ई पीक पाहणी केली त्यांचीच नोंद, त्यांचीसुद्धा सर्व शेतकऱ्यांची नोंद पीक पेऱ्याच्या 7/12मध्ये आली नाही आहे. रेव्हेन्यू पातळीवरती प्रलंबित आहेत, तलाट्याने सुद्धा त्याचे कॉग्निझन्स घेतलेला नाही आहे. याच्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतकरी मुळात त्याच्यापासून वंचित आहे, 50 ते 60% शेतकरी. आणि जो कोणी पात्र आहे त्याला मात्र काही बऱ्या प्रमाणात मिळालेलं आहे, ती नक्कीच आहे, ती स्वागतार्ह आहे. पण ह्या बाकीच्या लोकांना मिळालेलं नाही आहे. त्या ई पीक पाहणीची अट हा सोयाबीन कापूस अनुदानातली एक महत्त्वाची मेक होती. 2023च्या खरीपात ई पीक पाहणी आपल्याकडे काय होतं, ई पीक पाहणीचा कार्यक्रम ज्यावेळेस म्हणजे सुरू होती, ई पीक पाहणी करण्याला सुरुवात होती त्यावेळेस बहुतांश वेळेस ती ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे कुठे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, कुठे शेतकऱ्यांकडे डिव्हायसेस म्हणजे स्मार्टफोन नाही आहेत, असेल तर ते वापरता येत नाही आहेत, कधी
सर्व्हर डाऊन असतं ई पीक पाहणीचं, असे वेगवेगळे प्रकार असतात. आणि त्याच्यामुळे ई पीक पाहणीची अट ही ज्यावेळेस म्हणजे घातली जाते किंवा योजनाच राबवली जाते, म्हणजे ई पीक पाहणीसाठी जे काही सरकार प्रयत्न करतं, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण ही आहे की शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करायला काही प्रॉब्लेम नाही, अडचण नाही आहे, पण ती यंत्रणा जी आहे ती काही चांगल्या पद्धतीने कार्यान्वित होत नाही. त्याच्यामुळे शेतकरी ई पीक पाहणीपासून लांब राहतात. आणि मग जे काही त्याच्यानंतर तलाठ्यांकडून ई पीक पाहणी केली जाते, त्यानुसार ती नोंदणी केली जाते. तर तो एक मुद्दा महत्त्वाचा होता की सगळ्या योजनांमध्ये सुद्धा ई पीक पाहणी महत्त्वाची. अर्थात ई पीक पाहणी ही काही चुकीची गोष्ट नाही आहे. त्याच्यामुळे सगळं काही शेतजमीन असेल, पीक असेल, शेतकरी असेल, याचा जो काही डाटा आहे तो सरकारपर्यंत पोहोचणार आहे. आणि त्याचं अधिकृत पातळीवरती एक पोर्टल तयार होतं आणि त्याच्यातनं माहिती सोप्या पद्धतीने योजनांसाठी किंवा इतर गोष्टींसाठी पुरवली जाते. तर त्याच्यामुळे ई पीक पाहणीला विरोध नाही आहे कुणाचा, पण ज्या पद्धतीनं ते चालवलं जातं त्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होत नाहीत. त्याच्यामुळे हा सगळा प्रश्न मी हे सविस्तर यासाठी सांगतोय की ई पीक पाहणीलाच आपला विरोध आहे की काय. नाही 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 नाही, हे बघा, आता हे बदल स्वीकारावं लागतील, परंतु तुम्ही एका बाजूला निर्णय घेताना तुमची यंत्रणा पण तेवढी सक्षम असली पाहिजे. लोकेशन घेण्यासाठी शेतकरी जेव्हा शेतामध्ये जातो त्यावेळेस त्याला तुमचं हे यंत्रणा 1 किलोमीटरपर्यंत फिरवते आणि लोकेशन पण ट्रेस होत नाही आहे. तुमचंच फीड करण्यासाठी तुम्हाला इकडं जा, उजव्या हाताला तुम्ही इकडं जा, हे लोकेशन इन्स्ट्रक्शन देतं आणि 1 किलोमीटरपर्यंत फिरावं लागतं आणि ते लोकेशन पण बरोबर येत नाही आहे. हे आम्ही विमा कंपनीच्या कृषी लोकांना पण बघितलेलं आहे. आणि पुन्हा ते मॅच पण होत नाही आहे कधी. आणि म्हणून किमान लोकेशनची अट, आणि तुम्ही तुमचे सर्व्हर अपडेट करा, तुम्ही तुमचे यंत्रणा अपडेट करा आणि मग हे रूल्स लावा. तुम्ही एकदम जर सर्व नियम लावत असाल, ज्या पद्धतीनं रेल्वेनं सुद्धा जेव्हा तुम्हाला एखाद्या याचं टेक्नोसॉबी बनवायचं असेल किंवा टेक्निकल करायचं असेल तर टप्प्याटप्प्याने तुम्हाला करावं लागणार आहे. या देशामधल्या रेल्वेची यंत्रणा अतिशय सक्षम आहे नेटवर्कच्या बाबतीमध्ये, सिस्टमॅटिकपणे त्याचे रिझल्ट मिळत आहेत. तुम्ही अशी कुठलीही व्यवस्था न करता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या ह्याच्यावरती तुम्ही ह्या सगळे निर्णय लादतायत आणि त्याचा परिणाम असा होतो आहे की शेतकऱ्यांना त्याच्यापासून वंचित राहावं लागतं मोठ्या प्रमाणामध्ये, आणि ही खरी अडचण आहे. आता हे बरोबर आहे. आपण सोयाबीन आणि कापसावर का बोलतोय, तर आपण सोयाबीन कापूस हे या भागातलं मराठवाड्यातलं प्रमुख पीक आहे, मी तुम्हाला वारंवार सांगतोय. त्यामुळे आपण सोयाबीन कापसावरती आणि या भागातले प्रश्न हे जे काय आहेत त्या सोयाबीन कापसाचं आत्ताचा अलीकडचं अनुदान असेल तर ते सुद्धा आहेत, आणि सोयाबीन कापसाचे पडलेले भाव हा सुद्धा आहे. सर, सोयाबीन कापूस अनुदानाचं ठीक आहे, तो गेल्या वर्षीचा विषय होता. आत्ता सरकारनं सोयाबीनचे भाव कमी आहेत, म्हणजे ती जी काही मदत दिली होती ती पण भाव कमी होते आणि सरकारनं ते त्यामुळेच केलेली होती. आत्ता सोयाबीनचे भाव कमी आहेत, पण कृषी मंत्र्यांनी तर सांगितलं आहे की सरकार शेतकऱ्यांचं सगळं काही खरेदी करणार, म्हणजे 13 लाख टन सोयाबीन खरेदी करणार आहे, आणि ते पण हमी भावानं. तर हमी भाव केंद्र काय स्थिती आहे नेमकी जिल्ह्यात? तुम्ही ॲक्टिव्ह कार्यकर्ते आहात, त्यामुळे मी तुम्हाला विचारतो की नेमकी स्थिती काय, तुमचं काय निरीक्षण आहे? मला असं वाटतं की या हमीभाव खरेदी केंद्राबद्दल या राज्यातला, या जिल्ह्यातला सर्वसामान्य शेतकरीसुद्धा खरं म्हणजे अतिशय सुज्ञ आहे आणि ज्ञात आहे. काय व्यवस्था असते, उत्पादन किती होतं, खरेदी करण्याची क्षमता या सगळ्या शासनाच्या आणि खरेदी करणाऱ्या यंत्रांची काय, आजपर्यंतचं जर ट्रॅक रेकॉर्ड आपण बघितलं तर 6 ते 9% जास्त खरेदी हे करू शकत नाही आहेत. पण खेद या ठिकाणी वाटतो आहे की तुम्ही निवडणूक केंद्री, मतदान केंद्री किती प्रकारच्या वल्गना करून शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या तरण्या पोरांना, कळणाऱ्या पोरांना कोपराला गूळ लावणार आहेत, हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून किसान सभा याचा खऱ्या अर्थानं अतिशय तीव्र शब्दामध्ये विरोध करते आहे की वस्तुनिष्ठपणा तुम्ही बोला. आणि खरंच तरीही आम्ही स्वागत करतो आहे. आम्हाला हे ज्ञात आहे, काहीतरी आरोप करायचे म्हणून किसान सभा बोलत नाही आहे, असं अपेक्षित नाही आहे की आत्तापर्यंत 9-10% खरेदी केलं आणि आता लगेच काहीतरी 50% खरेदी करावा, अशी अपेक्षा नाही आहे. ती यंत्रणा सरकारकडे नाही आहे. मग आत्ता खरेदीची स्थिती काय? आत्ता खरेदी स्थिती अशी आहे की ॲक्च्युअली जर कृषी मंत्री महोदयानं केलेल्या घोषणेप्रमाणे जर ही खरेदी केंद्र सुरू झाली असती तर तुम्ही आणि आम्ही जो आत्ता प्रश्नावर चर्चा करतोय त्याला किमान पातळीवर त्या शेतकऱ्यांच्या खिशामध्ये दिवाळीच्या सणासाठी 10-5 रुपये योग्य भाव त्याला मिळाला असता. फार नाही म्हणत मी, परंतु जर खरेदी केंद्र सुरू झाली असती तर किमान 46, 45, 47, 48 पर्यंत किंवा 49, 4,900 पर्यंत सोयाबीन गेलं असतं. परंतु खरेदी केंद्राच्या फक्त वल्गना आणि घोषणा आहेत. ॲक्च्युअली कुठंही खरेदी केंद्र सुरू होत झालेली नाही आहेत. जिथं कुठं सुरू करण्याचा प्रयत्न झाला तिथं बारदाना नाही आहे, तिथं यंत्रणा नाही आहे. आणि म्हणून त्याचा परिणाम म्हणून आपण आज शेतकऱ्यांशी तुम्ही जेव्हा बोलताय तेव्हा लक्षात घ्या, 3200, 3500, 3700, मॅक्झिमम 4200
च्या पुढं 1 रुपया शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही आहे. उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही आहे. ही या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जर सगळ्यात खतरनाक आणि शर्मनाक गोष्ट कुठली या सरकारला असेल तर ज्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या शेतीमध्ये आपली जी गुंतवणूक केलेली आहे तो सुद्धा पैसा आज निघत नाही आहे. हे मोठं संकट आणि मोठं आव्हान सोयाबीन उत्पादक आणि कापूस उत्पादक दोन्ही शेतकऱ्यांवरती आहे मोठ्या प्रमाणामध्ये. आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार कोण असेल तर या ठिकाणचं राज्य सरकार आणि या ठिकाणचं केंद्र सरकार यांची जी धोरणं आणि भूमिका आहेत ह्या केवळ निवडणुकी केंद्रित समोर ठेवून फक्त घोषणाबाजीचा जर कळस कुणी केला असेल आणि ह्याच्यात जर सगळ्यात कुणी जर हे केलं असेल तर या सरकारने केलेलं आहे. ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे आणि ही जनता विसरणार नाही आहे. बरोबर सर. आता तुम्ही हे सगळे प्रश्न घेऊन हे बोलतायत ती परिस्थितीसुद्धा आहे ग्राउंडला. मुद्दा असा आहे की तुम्ही ह्या प्रश्नांना धरूनच एक आंदोलन केली मागच्या काही काळात. सप्टेंबर महिन्यात केलं, अलीकडे केलं. अलीकडे तर तुमच्यावरती आंदोलन केलं म्हणून आचारसंहितेचा भंग झाला असं कारण देत तुमच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले. काय नेमकं प्रकरण काय? मुळात त्यांनी जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते जमावबंदीचे केलेले आहेत. आचारसंहितेच्या भंगाच्या संदर्भात चर्चा केली परंतु ते गुन्हे त्यांनी दाखल केलेले नाही आहेत. मुळात हा प्रश्न घेऊन किसान सभा 13 दिवसापासून आंदोलन करते आहे. याची माहिती या जिल्ह्यातल्या सर्व प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला आहे. कृषी मंत्र्यांनी दखल घेतली तुमच्या आंदोलनात? बिलकुल घेतलेली नाही आहे कृषी मंत्र्यांनी आणि जाणीवपूर्वक दखल घेतलेली नाही आहे. मुळात आम्ही हे जे काही आंदोलन केलेलं होतं याची प्रत्येक खडा न खडा ऑन पेपर आम्ही माहिती संबंधित कन्सर्न पोलीस स्टेशन, कन्सर्न ऑफिसर, इव्हन दो जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासुद्धा आम्ही लेखी माहिती दिलेली आहे. याचे सगळे आमच्याकडं म्हणजे रिसिव्ड आहेत, आमचे OC आहेत. पण हे सगळं असतानासुद्धा हा इतिहास आहे. जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांची आंदोलनं उग्र होऊ लागतात किंवा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी सहभागी होऊन आंदोलन करू लागतात त्यावेळेस या देशातल्या सत्ताधिकाऱ्यांनी ती आंदोलनं मोडीत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा इतिहास आहे. मग ते आत्ताचं दिल्लीचं आंदोलन घ्या किंवा महाराष्ट्रामध्ये झालेले वेगवेगळे आंदोलनं बघा. हे सगळे आंदोलन पोलिसी बळावरती दडपण्याचा प्रयत्न, तसाच प्रयत्न बीडमध्ये सुद्धा झाला की हे आंदोलन होणार नाही याच्यासाठीचा प्रयत्न झाला. परंतु किसान सभा याला भीक घालणारी नाही आहे आणि म्हणून किसान सभेनं हे आंदोलन केलं. कुठलीही बेकायदेशीर कृती त्याच्यामध्ये केली नाही आहे. कुठलाही संवैधानिक ह्याला धक्का पोहोचणार नाही असा कृती किसान सभेनं केलेली नाही आहे. किसान सभा मागणी आपल्या शेतकऱ्यांची करत होती परंतु केवळ कुठंतरी जुजबी तुम्ही बेकायदेशीरित्या जमवला, तुम्ही लाऊडस्पीकर लावलं. बेकायदेशीर आमच्या हातामध्ये काही शस्त्र वगैरे नव्हती. आम्ही आमच्या पिकवलेल्या सोयाबीनचा भाव द्या, खरेदी तुम्ही केलेल्या घोषणा आम्ही भाव बी मागत नाही आहेत. 7,000 आणि 10,000 आमची मागणी आहे पण तुम्हीच घोषणा केलेल्या हमी भावाच्या खरेदीचा केंद्र उभा करा, ते सुरू करा. तुम्ही दिलेल्या विम्याच्या याद्या द्या, तुम्ही दिलेला विमा घोषित केलेला आम्हाला वाटप करा. तुम्ही केलेलं दुष्काळी अनुदान, तुम्ही केलेलं आत्ताचं सोयाबीन कापसाचं अनुदान याचे वाटप ताबडतोब करा. तुम्ही जे पॅरामीटर्स आणि जे निकष लावताय आजही मोठं थकबाकी आमची सरकारकडे आहे, तीच वाटप करा. ह्या मागण्या घेऊन आम्ही गेलो होतो. परंतु पोलीस प्रशासनाला पुढं करून अशा प्रकारे शेतकरी चळवळीला अडचणीत आणायचं किंवा शेतकरी उठणार नाहीत, गुन्ह्याच्या भीतीनं पुन्हा येणार नाहीत अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणची राज्यकर्ती मंडळी करते आहे. ह्याला भीक किसान सभा घालणार नाही. शेतकरी मोठ्या जोमानं आणखी त्याच्यामध्ये लढ्या आणि आंदोलनामध्ये येतील. हा भाग किसान सभेनं घेतलेला आहे. आता ते किसान सभेचं आंदोलन ते सातत्यानं सर त्याचं नेतृत्व करत असतात जिल्ह्यातली जी काही आंदोलनं असतात शेती प्रश्नावरती. सर मला परत एक प्रश्न असा सुद्धा पडलेला आहे की जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं राजकारण मागच्या लोकसभा निवडणुकीपासून आपण बघतोय ते राजकारण काय नेमका स्तर काय आहे त्याचा? नाही आपण जे बघतोय आणि मीडिया माध्यमामधून आपण बघतोय की अशा प्रकारचं चित्र एक सामाजिक दरी जातीच्या नावावरती करण्याचा प्रयत्न आपल्यासमोर येतो आहे. परंतु तसा इतिहास या बीड जिल्ह्याला नाही आहे. या बीड जिल्ह्याने अतिशय अल्पसंख्याक समाजातली असणारी माणसं आपले लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलेली आहेत. अपवादात्मक 1-2 नाही आहेत. मग अगदी क्रांतिसिंह नाना पाटील असतील, कॉम्रेड गंगाधरप्पा बोरांडे असतील, मंत्री असतील किंवा माननीय केशर काकू क्षीरसागर असतील, बबनराव ढाकणेसारखे असतील किंवा माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील, असे वेगवेगळ्या सारातली जयसिंगराव गायकवाड असतील, असे वेगवेगळी माणसं या ठिकाणाहून गेलेली आहेत. खरं म्हणजे मुळात या जिल्ह्याला अशी पार्श्वभूमी नाही आहे. हा जिल्हा लढ्या आणि आंदोलनामधला, सामाजिक सलोख्यामधला,
खरं म्हणजे जाती आणि धर्मव्यवस्थेच्या विरोधामध्ये लढण्याचा इतिहास या बीड जिल्ह्याला आहे. मग ते मराठवाडा मुक्तीसंग्रामाचं आंदोलन असेल किंवा या ठिकाणच्या नामांतराचा प्रश्न असेल, या ठिकाणची एक गाव एक पानवट्याची चळवळ असेल, सामाजिक सलोख्याची चळवळ असेल, हा सगळा इतिहास या बीड जिल्ह्याला आहे. परंतु केवळ मताच्या राजकारणासाठी आणि मुख्य मुद्दे बाजूला काढून अस्मितेच्या प्रश्नावर आणि भावनिकतेच्या प्रश्नावर आपलं अपयश झाकण्यासाठी आपण केलेलं काम काहीही नाही आहे हे जेव्हा लक्षात येतं सत्ताधिकाऱ्यांच्या, तेव्हा ते झाकण्यासाठी अशा प्रकारचे मुद्दे समोर आणले चाललेले आहेत. आणि ज्या मुद्द्याचा आणि रोजच्या जीवनमरणाचा हातातोंडाच्या लढाईचा प्रश्न नाही आहे, शेतीमातीचे प्रश्न बाजूला केले जात आहेत आणि जाती धर्माचे प्रश्न समोर आणले जात आहेत. हे एक षडयंत्र आहे. याच्यात सर्वसामान्य माणूस कधीही याला भीक घालत नाही आहे. परंतु या ठिकाणची असणारी प्रस्थापित व्यवस्था, मग ती सत्तेमधली असेल किंवा विरोधकामधली असेल, ही अशा पद्धतीनं ह्याला रंग देण्याचा प्रयत्न करते आहे. परंतु या ठिकाणी मागच्याही लोकसभेमध्ये तसं चित्र निर्माण झाल्याचा प्रयत्न झाला, परंतु असं झालं नाही आहे. ज्या गावामध्ये म्हणजे धोरणावर पण मतं पडलेली आहेत, पण असा निर्माण केल्याचा प्रयत्न चालला आहे. याला मात्र किसान सभा छेद देते आहे. आणि या जाती आणि धर्माच्या पलीकडं जाऊन गावागावामध्ये जाऊन की याचबरोबर याहीपेक्षा जास्त शेती आणि मातीचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. तुम्ही ज्या भावनिक प्रश्नावरती आता येत आहेत, याचे मूळ प्रश्न जर कुठं असतील तर ते शेतीमध्ये आहेत. आरक्षणाचा प्रश्न असेल, तुमचे आणखी इतर प्रश्न असतील, की तुमच्या रोजगाराच्या संधीचा प्रश्न आहे. आजही महाराष्ट्र शासन सांगतं की 50% लोक महाराष्ट्रातले शेतीवर अवलंबून आहेत. आणि ते शेती क्षेत्रच जर अडचणीत असेल, रोजगाराची संधी नसेल, एका बाजूला आरक्षणाचं गाजर तुम्ही समोर दाखवताय, दुसऱ्या बाजूला सगळे पब्लिक सेक्टर तुम्ही प्रायव्हेट करतायत, ज्याच्यामध्ये सगळ्या नोकरीच्या संध्या बंद झालेल्या आहेत, आरक्षणाची सगळी क्षेत्र बंद झालेली आहेत. हा प्रचंड मोठा विरोधाभास आहे. आणि म्हणून आम्ही या जिल्ह्यामध्ये असं बघतोय की केवळ मताचं राजकारण नाही, तर सामाजिक सालोख्याचं सुद्धा राजकारण आणि रोजगाराच्या प्रश्नावर, शेतीच्या प्रश्नावर, मातीच्या प्रश्नावर सुद्धा लोकांना कसं एकत्रित करता येईल आणि जाती आणि धर्माच्या पलीकडं जाऊन शेती आणि शेतकरी बापाचं पोरगं वाचवण्याची लढाई पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न किसान सभा या निमित्तानं करते आहे. परळीचे आमदार राज्याचे कृषी मंत्री झाल्यापासून तुमची काही भेट वगैरे त्यांच्यासोबत झाली का? काय तुम्ही ह्या मागण्यांच्या संदर्भात, शेती प्रश्नांच्या संदर्भात त्यांच्याशी भेट करून काही चर्चा केली आहे काही? झाली ना आमची. आम्ही जेव्हा आंदोलनाला बसलो होतो 9 सप्टेंबरलाच आमची पालकमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि त्याने आम्हाला सांगितलं की बाबा मुळात हे आमचे जे 4-5 प्रश्नच होते, त्या अनुषंगानं त्यांनी काही प्रश्नाच्या दृष्टीने नक्की सकारात्मक घेतलं आहे. परंतु जो मूळ प्रश्न आहे की आजही आमच्या बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाबाबतीमध्ये मे-जूनमध्ये भरलेले पीक कर्जाच्या फायली आणि कोटा किंवा जे दिलेलं टार्गेट आहे ते सुद्धा कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये सुद्धा पूर्ण झालेलं नाही आहे. हे पण आम्ही निष्कर्षात आणलं. त्या संदर्भात सुद्धा कुठलीही कारवाई आणखी झालेली नाही आहे, आजही प्रलंबित आहेत. पुन्हा त्याच्यानंतर झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे सगळं आम्ही 30 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला देऊ, तुम्ही आंदोलन करू नका. आम्ही त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला. हरकत नाही, कृषी मंत्री म्हणतायत, जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, असं नाही आहे. आम्ही भेटतो, म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नाप्रसंगी 1-2 वेळेस आम्ही आमचे शिष्टमंडळ त्यांना जाऊन भेटलेलो आहेत. त्यांच्या कानावरती ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि एवढंच नाही तर त्यांच्या कक्षेमधल्या बाबी कोणत्या आहेत, एक धोरणात्मक पॉलिसी कोणती आहे, कर्जमाफीचा प्रश्न हा काही कृषी मंत्री किंवा इथले पालकमंत्री म्हणून करू नाही शकणार, आम्हालाही माहिती आहे, तो पॉलिसीचा भाग आहे. परंतु तुमच्या हातामधले ज्या गोष्टी आहेत, ज्या बीड जिल्ह्याच्या पातळीवरती आहेत, त्या तरी करणं अपेक्षित होतं. परंतु कृषी मंत्र्यांनी फार काही दखल त्या प्रश्नांकडे दिली असं आम्हाला वाटत नाही आहे. शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज असते दोन्ही हंगामाच्या सुरुवातीला, कारण की त्यावरती त्याचं शेतीतली कामं असतील, खत बियाणं खरेदी असेल किंवा सिंचनाची काही कामं असतील, शेतात पाईपलाईन करणं असेल, ही सगळी कामं चालत असतात. आणि तुम्ही म्हणतायत की शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचं जे काही उद्दिष्ट आहे ते पूर्ण होत नाही. याच्यात नेमका प्रॉब्लेम काय वाटतो तुम्हाला? फारच खरं म्हणजे ही वेळ आहे की नाही मला माहीत नाही आहे, पण मला खात्री आहे मी ज्या व्यासपीठावरती बोलतो आहे ते व्यासपीठ नक्की याला न्याय देईल. मी एक शेतकऱ्यांचा लढाऊ कार्यकर्ता या नात्यानं आपल्यापुढं फार सकारात्मक आणि पुढच्या काळासाठीचं स्टेटमेंट करतो आहे. खेदानं सांगतो आहे की या वर्षभरामध्ये या जिल्हा प्रशासनानं पीक कर्जाच्या संदर्भातल्या आढावा बैठकासुद्धा घेतल्या का नाही याबद्दल फार मोठी शंका किसान सभा व्यक्त करते आहे. आणि परिणाम असा आहे की टार्गेटसुद्धा पूर्ण झालेलं नाही आहे. कितीतरी हजारो शेतकरी आजही आपल्या पीक कर्जापासून वंचित आहेत. जबाबदारीनं सांगतो की प्रशासनामधल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनासुद्धा माहीत नाही की आमचा काय रोल आहे. जे त्या समित्यांचे प्रमुख आहेत, ज्यांनी दर 15 दिवसाला महिन्याला आढावा घेणं गरजेचं आहे,
आणि पीक कर्जाचं स्टेटस आणि ते डायरेक्शन देणं गरजेचं आहे, ते सुद्धा झालेलं नाही आहे. किसान सभेनं स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन प्रशासनाला म्हणजे जबाबदार धरून त्यांना भाग पाडलेला आहे की बँकांच्या बैठका लावा, आणि त्याच्यामध्ये हे पत्र आमच्याकडे आहेत. मिटिंगा लावलेले, मिटिंगा झालेले, टार्गेट पूर्ण न झालेले, प्रलंबित असणारे प्रकरणं शेतकरी वारंवार लढत आहेत. आणि ही एवढी मोठी खेदजनक गोष्ट आहे की तुम्ही या राज्याचे कृषी मंत्री आहेत आणि हे केंद्राचं सरकार, मोदी साहेब हजारो कोटी रुपयाच्या जाहिराती करतायत. आम्ही पीक कर्जाच्या संदर्भात एवढा निर्णय घेतला, परंतु आजही या जिल्ह्यातले शेतकरी या पीक कर्जापासून प्रचंड मोठ्या संख्येनं वंचित आहेत. ही अत्यंत खेदाची, हे बघायला कुणालाही वेळ नाही आहे. मग या ठिकाणचा विरोधी पक्ष असेल, आमदार असतील, खासदार असतील, जिल्हाधिकारी असतील, DDR असतील, ही जी यंत्रणा आहे ह्यांनी थोडाही आढावा घेतला नाही. आपण शहानिशा करा आणि या संदर्भामध्ये आमचं मत आहे, कदाचित चूक ठरावं, परंतु अशा प्रकारचा कुठलाही आढावा या ठिकाणी घेतला नाही आणि त्याचा परिणाम आज हजारो शेतकरी पीक कर्जापासून आजही मे जूनमध्ये भरलेले वंचित आहेत, खरीपापासून वंचित आहेत, रब्बीचा सोडा. सर, आता हे सगळं झालं, शेतीचा प्रश्न आहे गंभीर, पण सरकार एकीकडे आता तुम्ही जसं म्हणतात तसं पीक विमा असेल, पीक कर्ज असेल किंवा हमीभाव खरेदी केंद्र असेल, अनुदान असेल, योजना असतील, सिंचनाचे प्रश्न असतील, सगळे याच्यावरती वर्षानुवर्ष आपल्याकडे काम चालू आहे. पण दुसरीकडे लाडक्या बहिणीसारख्या योजनेसाठी तत्काळ निर्णय घेतला जातो, अंमलात आणली जाते, ते महिलांना डायरेक्ट पैसे त्यांच्या खात्यावरती दिले जात आहेत. ही इतकी तत्परता महिलांसाठी, आणि म्हणजे महिलांसाठी असावी याच्याबद्दल काही हे नाही, पण ती तशीच शेतकऱ्यांसाठी सुद्धा असावी. हेच किसान सभेचं म्हणणं आहे की आम्ही जेव्हा हे आंदोलन करतोय तेव्हा डॉक्युमेंटरी घेऊन सोबत जातोय की तुम्ही अनाऊन्स केलेल्या 2017मध्ये आत्ताचे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं त्यावेळेस की ही जी काही पीक कर्जमाफी आहे 17ला झालेली, ही पीक कर्जमाफीमध्ये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवरती अन्याय झालेला आहे आणि म्हणून आम्ही 50,000चं सानुग्रह अनुदान घोषित करतोय. मी जबाबदारीने सांगतो, 1% जास्त लोकांना आजही सानुग्रह अनुदानाच्या 50,000ची रक्कम मिळालेली नाही आहे. या घोषणेचं काय झालं? तुम्ही माननीय फडणवीस साहेबांनी कर्जमाफी मुक्ती दिली, जी फसवी होती, त्याच्यासुद्धा अंमलबजावणीमध्ये आणखीही 2,33,000 शेतकरी आणखी वंचित आहेत. याच्या संदर्भामध्ये तुम्ही काय केलं आहे? तुम्ही ज्या दुष्काळाच्या अनुदानाची घोषणा केली त्याचे आणखीही आमच्या भागातले प्रलंबित आहेत. 25 ते 30% लोकांचे EKYC 10 वेळेस शेतकरी करतायत. वेगवेगळे आधार, पॅन कार्ड तर अगदी 50 वेळेस देत आहेत. या सगळ्या घोषणा तुम्ही ज्या केलेल्या आहेत, या घोषणांची अंमलबजावणी 5-5 वर्षापासून प्रलंबित आहे. आणि तुम्हाला जेव्हा लक्षात येतं की आपले सत्तास्थानं अडचणीत आहेत, आपण आता धोक्यामध्ये आहेत, त्यावेळेस तुम्ही एखाद्या 8 दिवसामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता लाडक्या बहिणीची योजना घोषित करता आणि रात्रंदिवस सगळी शासकीय यंत्रणा कुठलंही फिल्टर न लावता त्यावेळेस तुमची वेबसाईट चालते, तुमचे हे सगळे चालतात, सगळी यंत्रणा तुम्ही कामाला लावता केवळ तुमच्या मताच्या राजकारणासाठी आणि तुमच्या सत्तेसाठी. हीच तत्परता आमच्या शेतकरी लाडक्या भावासाठी सरकारने दाखवली असती तर नक्की या सरकारचं स्वागत आम्ही केलं असतं. परंतु हा सगळा जो काही भपकेबाजपणा आहे, हा जो काही या महाराष्ट्राच्या मातीला न शोभणारं कृत्य हे शिंदे, फडणवीस आणि अजित पवार सरकार ज्या पद्धतीचं करत आहे, सगळे राजकीय संकेत, सगळे संवैधानिक संकेत, सगळे धोरणात्मक भूमिका ह्यांनी गुंडाळून ठेवलेली आहे. आणि या महाराष्ट्राला लाज वाटावी अशा प्रकारचं सगळे शासन आणि प्रशासन व्यवस्था यांनी केलेली आहे. ही या महाराष्ट्रातली जनता विसरणार नाही आहे. ह्यांनी कितीही असल्या प्रबोधनाच्या योजना देऊ द्या, या सरकारला हे शेतकरी या राज्यातले ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये केंद्रातल्या सरकारला महाराष्ट्रामधून मुठमाती दिली, त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातली जनतासुद्धा या त्रिकूट सरकारला, शिंदे, फडणवीस आणि अजित पवार सरकारला 100% मुठमाती देणार आहे. एवढा शेतकरी या सगळ्या प्रश्नांनी त्रस्त आहे आणि तो दिल्याशिवाय राहणार नाही. यासाठी किसान सभा जंग पछाडणार आहे, गावागावामध्ये जाऊन शेतकऱ्यांमध्ये, शेतकऱ्यांच्या पोरांमध्ये जागृती करणार आहे. आणि हे शेतकरी विरोधी, शेती विरोधी आणि कॉर्पोरेट धार्जिनं अंबानी आणि अदानीच्या हवाली जे काही करायला निघालेलं आहे, या सरकारचा पराभव आणि पाडाव करणं हे आमच्यासमोरचं मोठं उद्दिष्ट आहे. तर सरांनी त्यांची भूमिका, त्यांच्या पक्षाची भूमिका, किसान सभेची भूमिका आपल्या सगळ्यांच्या समोर मांडली आहे. बीड जिल्ह्यातले नेमके प्रश्न काय आहेत? पीक विम्याचा असेल, पीक कर्जाचा प्रश्न असेल, त्यासोबत अनुदान असेल, सरकारच्या पातळीवर राबवल्या जाणाऱ्या लाभार्थी योजना असतील, त्याच्या नेमकी परिस्थिती काय आहे ह्याच्यावरही त्यांनी आपल्याला सांगितलं. ते आंदोलनं करतात, मोर्चा काढतात, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ते सातत्यानं ग्राउंड पातळीवरती
जोरकसपणे प्रश्न लावून धरतात, त्यासाठी पुढाकार घेतात, शेतकऱ्यांना एकत्र करतात, पण सरकार प्रशासन त्याची दखल घेत नाही, असं एकूण चित्र आहे. आपण अंबाजोगाईला आहे. आपण आता इथनं काही शेतकऱ्यांना भेटायला जाणार आहोत, ते पण मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तुम्हाला काय वाटते, बीड जिल्ह्यातले जर तुम्ही शेतकरी असाल आणि ते पाहत असाल तर सर जे म्हणतायत त्याच्याशी तुम्ही सहमत आहेत की असहमत आहेत, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही बघत राहा ॲग्रो वन डिजिटल.